युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं, पण प्रेमात घडलेल्या गुन्ह्याचं काय बघूया पुढच्या प्रहसनातून. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. हॅलो चेतना मॅडम, स्टाफ कुठे आहे आपला? स्टाफ कुठे आहे? नाही नाही, सगळ्यांबद्दल सांगू नका मला. मिस्टर पृथ्वी प्रताप कुठे आहेत? काय? नाही नाही नाही, त्यांना सांगा की मॅडमने आत्ताच्या आत्ता बोलवलंय. हो जिथे असतील तिथे. हा हा, जिथे असतील तिथून त्यांना इथे यायला सांगा. हा ठेवा. असे कसे कुठे जाऊ शकतात न सांगता? तळमळ काही नावाची काही गोष्ट असते की? तळमळ नावाची गोष्ट काय असते की नाही? हा किती उशीर, किती वाट बघायची एखाद्याने. तुम्ही लवकर आलात. चोरी काय 2 मिनिटं असताना मी पोचलो तेव्हा तुम्ही बाळ पकडा. थोबाड बंद करा, माझ्या समोर आवाज नाही चढवायचा. मॅडम 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 जय हिंद. मॅडम मॅडम बोलावलंत? तिकडे बघा. तिकडे बघा. काय झालं मॅडम? मिशी वाढवलीत. नुसती बघून टोचते. मॅडम असं बोलत नका जाऊ. माझं थोबाड आहे, माझे ओठ आहेत, माझी मिशी आहे. तिला कधी प्रमोशन द्यायचं ते मी ठरवीन. कशाला बोलवलं ते सांगा. भट मॅडम सांगत होत्या. हा भट मॅडम, बरोबर. भट मॅडमने मला सांगितलं तुम्ही 4 दिवसाची सुट्टी मागितली. कशासाठी 4 दिवस? मिस्टर पृथ्वी 4 दिवस इथला जराही विचार करत नाही तुम्ही. जराही विचार करत नाही. इथला निवडणुका जवळ आल्यात ते काही नाही. मी तुम्हाला 4 दिवसाची रजा नाही देऊ शकत. मॅडम मला रजा पाहिजे. माझं गरजेचं काम आहे. मला गावाला जायचं आहे. मला जावं लागणार आहे. कशासाठी जात आहे गावाला? मामानं 2-4 स्थळं आणल्यात. पोरगी बघणार आहे. अरे वा. काय बोललास? काय बोललास? आये वा तू या. आये वा. मॅडम मामाला ना मी असं पायदळी तुडवीन ना तुझ्या मामाच्या. तर अरे पण मामाच मॅडम ठेवा. तू नको की बोलू का? बस जरा. मॅडम 1 मिनिट. ऐ इथं पुढे ये. तू इथं कशाला आलायस? माय खायला. म्हणजे कुणी बोलवलंय तुला? सरांनी. टेक्निकला मला बोलायला विचारलं काय करतोय. मी काय नाही ये मा खा बोलले. मॅडम कॉमेडी करतोस? मॅडम त्याला मारू नका. तिकडे तोंड करशील. मॅडम 1 मिनिट. बाहेर बस. सॉरी. मॅडम काय करताय? गावाला का जाताय तुम्ही? नका जाऊ. मला जावं लागणार आहे मॅडम. ते यंदा कर्तव्य आहे. आणि मग आपल्या कर्तव्याचं काय? हे बघा मिस्टर पृथ्वी, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता कर्तव्य हीच तुमची ड्युटी आहे. ही वर्दी हीच तुमची बायको आहे. आणि ही चौकी हाच तुमचा संसार आहे. मी तुमची 4 दिवसाची रजा नामंजूर करते. तुम्ही मॅडम मला जावं लागणार आहे. मॅडम तुम्ही रजेचा अर्ज फाडू नाही शकत. तुम्ही मुद्दाम करताय मॅडम. हो, कारण तो माझा हक्क आहे. आणि माझं लग्न तो पण माझाच हक्क आहे. मॅडम मला कळत नाहीये मिस्टर पृथ्वी. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, का नाही कळत मॅडम? तुम्ही सुंदर आहात, हुशार आहात, कर्तबगार आहात. माझ्यापेक्षा चांगला पोरगा भेटेल तुम्हाला. बस. ही वाक्य मुलांची नाही आहेत. ही मुलांनी नाही बोलायचं. ही मुलींची वाक्य आहेत. नका ना जाऊ. चला तुम्ही. आणि काय मॅडम चला. चल बोला थोडं फोडी. चल पटकन चल. काका माझा ऐका. ए वसाडे काका कोण बोलते? डॅमो बोल. डॅमो. डॅपर मोरे.
काय चाललंय हे काय चाललंय इथे काय चाललंय का इथे नाही आमच्याकडनं चूक बसा, झाली. तुम्ही हो, बसा. बसायला कोणी सांगताय बसायला कुठं सांगताय हा? यांचं आधी लायसन्स जप्त करा नाही, काय गप्प बसा गप्प बसा. यांनी रस्त्यावर गाडी चालवताना जवळ 12 डझन नियम ह्यांनी पायदळी तुडवली. नाही ऐका मॅडम त्याच्या मागे ना- ऐ खोटं नाही बोलायचं. त्यांनी मला CCTV फुटेज हे पाठवलं होतं मोबाईलवरती व्हिडिओ क्लिप, त्याच्यात बघितलंय मी. हे जवळजवळ सिग्नल तोडल्यात, 2-4 जणांना कट्टा मारल्यात, रॅश ड्रायव्हिंग केली आहे, सगळे नियम तोडले त्यांनी. नाही आम्ही तोडले. मॅडम ओ मॅडम अहो एवढंच नाही म्हणजे वनवे म्हणजे रॉंग साईडला गाडी घातली आणि एकाच्या गाडीला ठोकलं. गेला कुठे तो? गाडी याला ठोकला तो बाजू इकडे असं रे. याच्या गाडीला ठोकलं. मॅडम गप्पा बस. आणि अक्कल ह्याला शिकवत होते. तेरे को गाडी नाही कोई चलाने का आता है क्या? वो गाडी नाही, वो हात गाडी भावना पोचल्या या इकडे बाजू. बघा आम्ही त्याला मला गप्पा बस. लाज नाही वाटत तुम्हाला? मॅडम आई बापाचा पैसा हा असा उधळता तुम्ही? मॅडम, अशाही गाड्या चालवायच्या, कोणालाही ठोकायची. काय कसला माज आलाय ग तुम्हाला? पैशाचा माज आलाय? मॅडम एकदा ऐकून घ्या. आवाज खाली. रस्त्यावर पण असाच तुला अवस्था. विचारलं तुला? तिकडे जाऊन बस जा. रेडी. आम्ही आयुष्यभर नाही तुमच्या सारख्यांमुळे ना लोक ज्या बायका ड्राईव्ह करतात ना त्यांना शिव्या घालतात. कळलं मोरे? यांना आत टाका. प्लीज मॅडम सॉरी आम्ही परत अशी चूक नाही. मोरे त्यांना आत टाकू नका. त्यांना काय सांगायचं असेल, त्यांची काय बाजू मांडायची असेल मांडू द्या. तुम्ही बोला. हे बघा मॅडम मी कधीच गाडी चालवताना मोबाईल बघत नाही, आजपर्यंत बघितला नाहीये. मी रूल्स फॉलो करते. तुम्ही प्रियाला विचारा. हो आई शपथ. म्हणजे ही जर ड्राईव्ह करत असेल ना तर मागच्याना पण कंपल्सरी सीट बेल्ट लावायला लावते ही. पण ऍक्च्युली आज ना सगळं त्या अक्षयमुळे झालं. प्रिया प्लीज. एक मिनिट प्रिया. एक मिनिट. त्या अक्षयने हिला नकार दिला आणि म्हणून ही एवढी भैसटली आहे. त्या अक्षयने हिला नकार दिला आणि तो गेला गावी त्या मुली बघायला लग्नासाठी काहीतरी. त्याच्यामुळे ही डिस्टर्ब झाली. त्याच्यात हिने गाडी चालवली आणि म्हणून हे सगळं झालं. नाही तर ऍक्सिडेंट झाला नसता मॅडम. आई शपथ मी खरंच सांगते. त्या अक्षयमुळे झालं खरंच हा ऍक्सिडेंट. नाही तर नॅचरल अभिनय. स्टोरी रचू नका. काय ते खरं सांगा पटकन. स्टोरी नाही खरी शपथ सांग. मोरे 1 मिनिट थांबा प्लीज. 1 मिनिट थांबा तुम्ही. मॅडम तुमच्यासाठी 1 मिनिट काय, तुमच्यासाठी मी 1 जन्म थांबायला तयार आहे. एक तर आधी टोपी नीट घाला. उलटी टोपी घालून येता हवालदार येतोय की जातोय ते कळत नाहीये. इकडे थांबा. 1 जन्म थांबताय माझ्यासाठी. हे सॉरी. नाही एक मिनिट बाळा, मी समजू शकते तुझं दुःख. मी खूप चांगलं समजू शकते. मला सांग कोण आहे हा अक्षय? कोण आहे? अक्षय टोमरे माझ्या ऑफिस मध्ये आहे. आज मी त्याला न राहून प्रपोज केलं, त्याने तोंडावर नाही म्हटलं. मला म्हणाला तू सुंदर आहेस, हुशार आहेस, कर्तबगार आहेस, तुला माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल. ही वाक्य मुलं कधीपासून बोलायला लागली? तेच ना मला कळत नाहीये मॅडम. आणि मॅडम मला माझा थरकाप उडाला आणि आय एम सो सॉरी. त्या रागात मी गाडी काढली. आय स्वेअर. मी हिला सावरत होते. ओके. पण ना नाही झालं कंट्रोल. हरकत आहे. मी समजू शकते. 1 मिनिट मोरे, एक काम करा. हे सगळं त्यांचं जे काही बोलणं आहे ते लिहून घ्या आणि ह्या दोघींना सोडा. आणि ह्याच्या बापाला बोलवा. पोलीस. एक मिनिट. त्यांना सोडा आणि ह्याच्या बापाला का बोलवायचं? एवढ्या लहान मुलाच्या हातात गाडी कशी देतात ते? मी मोठा आहे मॅडम, माझ्याकडे लायसन्स पण आहे बघा. 1 मिनिट. एज बीज नंतर बघते. कोर्टात येऊन घे जा. एक मिनिट मॅडम असं नाही करू शकत तुम्ही. का नाही करू शकत मी? त्याची काय चूक आहे? मग हिची काय चूक आहे? हिने प्रेम केलं, ही चूक आहे तिची? काय चूक काय तिची? यांनी गाडी ठोकली माझी. बोलू नकोस मध्ये. मॅडम बोलू नकोस मध्ये. कळलं ना? मॅडम चल. 1 मिनिट. प्रेम करणं हा जर गुन्हा असेल ना तर त्या प्रत्येकाला शिक्षा द्या ज्याने कधीतरी कोणावर तरी प्रेम केलंय. कळलं? तसं असेल तर मला जन्मठेप दिली पाहिजे. अरे माझ्या एवढं तर त्या मारिओने पण प्रेम केलेलं. कोण? मारिओ. कोण मारिओ? ज्युलिएटचा छावा. रोमिओ. असं मला मोरे कशाला मारायला बोलायची ती नावं? कोण मारिओ? कशाला उगाच बोलायचंय? जरा शांत राहा. जरा ड्युटीकडे लक्ष द्या. एक काम करा, तो व्हिडिओ दाखवा मॅडमला. तो व्हिडिओ दाखवा.
त्यांना पण कळू द्या, ह्यांना एवढी अक्कल नाही, गाडी चालवताना फोनवर बोलायचं नसतं ते. नाही नाहीच बोलत, नाही शपथ, ही कधीच रूल नाही तोडत. पण व्हिडिओ मध्ये अहो त्या अक्षयचा फोन आला नेमका म्हणून उचलला. आता नकार दिलाय ना आपण, तरी काळजी घेवाले फोन करतो, घरी पोचलीस की मेसेज कर वगैरे. आता गरज आहे का काही? काळजी करतो ना ग तू. बस असेच असतात हे पुरुष, काळजी करतात. आपण भूलतो आणि काळजीला प्रेम समजतो आपण. मॅडम तुमची पण गाडी वन वेवर चालली, तुम्ही यू टर्न घ्या आणि माझ्या हायवेवर या. मी तुम्हाला 120च्या स्पीडने प्रेम कसं करतात ते दाखवतो. इकडे. प्रेम दाखवायचंय मला, प्रेम दाखवायचंय. त्याला बाजूला करतोय. मोरे, मोरे तुमच्या गाडीला ना गंज चढलाय. 15 वर्ष जुनी झाली आहे तुमची गाडी. पेट्रोल पंपावर पेट्रोल सुद्धा भरणार नाही तुमच्या गाडीत कोणी, कळतंय तुम्हाला? आरटीओने 15 वर्षापूर्वीच्या गाड्या स्क्रॅप करायला सांगितल्यात. काय करताय? तिकडे जाऊन उभे राहा. दाखवतायत. खबरदार जर परत हसलात तर. मस्करी वाटते प्रेम म्हणजे, मस्करी वाटते. काय करतो हा अक्षय? माझ्या ऑफिस मध्ये माझा ज्युनियर आहे. मी असा विचार केला त्याची बॉस त्याला प्रपोज करते तर तो नाही कसं पडेल, पण तोंडावर नाही म्हटलं. तोंडावर नाही. नको रडू ग बाळा, हे ज्युनियर्स ना असेच असतात. सिनियरच्या प्रेमाची कदर नसते या ज्युनियर्स ना. असे असतात का? असं कसं गावी निघून जातो मुली बघायला? नाही नाही बरोबर आहे हे ना, हे सगळे पुरुष ना सारखेच असतात. हातात चॉकलेट असताना हे लोक समोर बिस्किट आलं तरी ते सोडवत नाही यांना. असेच असतात हे पुरुष. पण माझं तसं नाहीये. आय ऑलवेज लव्ह चॉकलेट. थोबाड बंद करा मोरे, माझं ना टाळकं सटकताय आता. ओ मॅडम ऐका ना, माझी गाडी ठोकली यांनी. गप्प बसा, मध्ये बोलायचं नाही. ए काय ग, ऐक ना, तू बोल ना. तू खूप प्रेम करतेस का ग तू अक्षयवर? खूप. मी नाही बघू शकत त्याला दुसऱ्या मुलीसोबत, मला नाही जमणार. आणि मी काय काय नाही केलं माहितीये त्याच्यासाठी. मी त्याची बॉस आहे ना, मी त्याचं काम करायचंय. त्याला मी काय काय नाही केलं माहितीये त्याच्यासाठी. मी त्याला हाफ डे हवा असायचा तर मी दर 2 दिवसांनी हाफ डे द्यायचे. त्याचं काम मी करायचे. मी बॉस असून सुद्धा त्याच्यासाठी ऑफिस मध्ये रात्रभर थांबायचे. मी सुद्धा त्याला एकटं वाटू नये म्हणून तासन तास नाकाबंदीमध्ये उभी राहायचे. त्याला आवडतं ना म्हणून छोटीशी का होईना मी टिकली पण लावते. मॅडम तुम्ही पण? आपण सगळ्याच. वेट मॅडम, वेट. एक मिनिट. हे बघा, मला कळतंय, मला एक सांगायचं तुम्हाला. तुम्हाला जर रडण्यासाठी जर खांदा असेल तर माझ्याकडे 2 खांदे आहेत. मोरे जरा तोंड बंद ठेवा, मागवा. मॅडम जाओ माझ्या नजरेसमोर. का माणूस आहे उगाच. लहान तोंडी मोठा घास घेतोय. सॉरी टू से, पण तुमचं पर्सनल लाईफ तुमच्या कर्तव्याच्या आड यायला लागलंय. नाही मिस्टर पृथ्वी, तुम्ही चुकताय. माझं कर्तव्य माझ्या पर्सनल लाईफच्या आड यायला लागलंय हो. माझ्या समोर जेव्हा माझ्या वयाच्या मुली रंगीबिरंगी कपडे घालून असे त्यांच्या प्रियकरांसोबत फिरत असतात ना, तेव्हा मी काय करत असते? या खाकीत मी माझं कर्तव्य बजावत असते. मलाही वाटतं कुणाच्या तरी मागे असं घट्ट मिठी मारून बुलेटवर फिरावं, पण माझं कर्तव्य ना बुलेटवर बसून मला एकटं फिरायला भाग पाडतो. रात्री 2 वाजता जेव्हा मी जाते ना मरीन ड्रायव्हर बघते, प्रेमी युगुल अशी हातात हात घालून बसलेली असतात, प्रेमात आकंठ बुडालेली असतात, तेव्हा मी शिट्ट्या ओढून त्यांना उठवत असते. उठा तुम्ही, काय चाललंय तुमचं? तुम्हाला घरदार बिरदार काय घरदार? पण माझ्या आता लक्षात आलंय, या प्रेमी युगुलांचा ना शाप मिळालाय मला, म्हणून मला माझं खरं प्रेम नाही सापडत आहे.
पण नाही, मी आता तुझ्यावर अन्याय नाही होऊ देणार. त्या अक्षयला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आणून उभं करा, नाहीतर मी मारताय? अक्षय नाहीये. नाही मारणार. अक्षय नाहीये. अक्षय मॅडम बस बस, लय झालं तुमचं मॅडम. तुम्ही कायदा हातात घेताय मॅडम. मी घेणार, मी कायदा हातात घेणार, नाहीतर मी कायद्याला कडेवर घेणार. माझ्या घरी लाडाने मला कायदा बोलतात. मॅडम ते काही नाही. नाही नाही, एक मिनिट. त्या अक्षयला इथे आणा. अक्षयला बोलवायची गरज. मॅडम एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. अक्षयला बोलवायची गरज नाही. यांना अक्कल नको? हा, एवढा सिग्नल दिसला नाही तुम्हाला? नाही दिसला मला सिग्नल. माझ्या डोळ्यात अश्रू होते. अश्रूचं कुणाला कौतुक सांगताय? नाही दिसत. एखाद्याला किती सिग्नल द्या, त्याला नाही दिसत. मॅडम माझं शांतपणे ऐका. अक्षयला इथं आणायची गरज नाही आणि त्याला पण मारायची गरज नाही. मी त्याला मारणार. मला अक्षय इथे आत्ताच्या आत्ता हवाय. हो मॅडम, एवढं प्रेम करते ना तुझ्यावरती, मग का हो बोलत नाहीस तिला? का हो बोलत नाहीस तू? अहो मॅडम, मी सगळ्यांना हो बोलतो, मुलीच मला नाही बोलतात मॅडम. मी अक्षय नाही मॅडम. हो सर, माझ्या लक्षात आले तुमच्या दोघांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुमच्यामुळे मला मारतात. हो बोलून टाका. मॅडम. हो सर, हो म्हणा ना. माझा अक्षय तुमच्यामुळे मार खाईल. प्लीज, माझं खूप प्रेम आहे. मी नाही बघू शकत त्याला मार खाताना. हो बोलो सर. म्हणा तुम्ही हो म्हणा. हो बोला सर. ऍक्च्युली कसं असतं माहितीये, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्याच्या मागे लागण्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम. नाही, मला ऐकायचं पण नाही वाक्य. जा बाहेर व्हा. ऐक. नाही नाही, मला ऐकायचंच नाही वाक्य. नाही 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 नाही. एक मिनिट बस बस. तुम्ही दोघी बाहेर व्हा. सर बाहेर, तिथे बाहेर थांबा. बाहेरच्या टेबलावर थांबा. ए, बॅग घे आणि तू पण बाहेर हो. तुमचा काय मॅटर तुम्ही बघतो. मोरे, ही एफ.आय.आर मी बघतो. तुम्ही काय मध्ये पडू नका. ए, बाहेर हो, बाहेर हो. मॅडम तुम्हाला या आधी का नाही सांगितलं? डोक्यात शिरत नाही ग. गप्पच तू. आता ही केस मी बघीन. हो म्हणा ना. मॅडम नका ना जाऊ गावाला. जय हिंद मॅडम. मॅडम, अक्षय कुमार म्हणतो ते खरं आहे. वाचून दाखवतोय. जो हमें चाहिए उसे हम नहीं चाहिए, और जिसे हम चाहिए वो किसे चाहिए. देवा शपथ, हे बरेच दिवस बोलून म्हणून पण काय मला बोलता येत नव्हतं. म्हणून कागदावर लिहून आणलं. मॅडम, तुम्ही माझ्या क्रश आहात. तुम्ही माझ्याशी लग्न करा. थोबाड बघितलंय आरशात? तुम्ही माझ्या क्रश बघितलंय आरशात कधी थोबडा बघितलाय स्वतःचा? मॅडम, तुम्ही माझ्या क्रश प्रेम करतायत प्रेम. डोळे घालून बघू नका. निघा इकडनं. वाह 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 वाह, कहर केला आपण. क्या बात है. अप्रतिम अप्रतिम, ब्रिलियंट, सुपर फॅन्टॅस्टिक स्किट झालंय. माझ्याकडे तर शब्द नाहीये. त्यामुळे स्किट मध्ये नव्हते, आत्ताही नाहीये. थेट हास्यरसिक तुमच्याकडे येते. काय म्हणाल प्रसादा? वा 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 प्रिया, क्या बात आहे. तुझ्या प्रसंगावधानासाठी जोरदार टाळ्या. अशक्य स्किट होतं, अशक्य. म्हणजे आहा, ला जवाब. नमा ऍक्च्युली ना काय तुझा अपीअरन्स या
कॅरेक्टरचा इतका डेंजर आहे, पण तुझा परफॉर्मन्स इतका लवेबल आहे, त्याचं कॉम्बिनेशन इतकं ब्युटिफुल बाहेर येतं. क्या बात आहे, वा वा वा, अशक्य. आणि तुझा पण ज्युनियर म्हणजे तू पीपी असं वाटतं की काय तुझ्या मनात चाललंय नेमकं कळत नाही. म्हणजे तुला गावाला जायचंय मुली बघायला का नाही जायचंय. तो जे काठावर ठेवलेस तू कॅरेक्टर ते फार इंटरेस्टिंग आहे. मजा आली खूप. थँक्यू सर. मारिओ कायदा काय म्हणतो ऍक्च्युली ना मला आता असं दिसायला लागलंय मोरे की हळूहळू ना तुझ्या नावाने जसे म्हणजे राहुल नाम तो सुना होगा वगैरे शाहरुखचे डायलॉग आहेत ना तसे कायदा नाम तो सुना होगा किंवा मीच हायवे वगैरे नाही का. ज्या पद्धतीने तू डायलॉग फेकतोस लाजवाब. ओ हो कहर मोरे, कहर ईज आहे तुझ्यात यार, कहर. आणि मजा येते खूप खूप मजा येते. दत्तू तुला परफॉर्मन्स पाहिजे होता म्हणून तू पिपीला बाजूला केलंच. मी बघितलं केलंच तू परफॉर्म एवढं तू अडकलं होतं की जरा एका इन्स्पेक्टरकडनं मार खातोयस ऑलरेडी. दुसऱ्या इन्स्पेक्टरच्या कुलेला धरून तू त्याला तू पण मजा मस्त. रिॲक्शन मस्त होत्या, कडक रिॲक्शन होत्या, बहारदार, कहर. खूप मजा आली. वंडरफुल. सई. डॅपर परफॉर्मन्स. मला असं वाटतं की या प्रहसनाचे खूप हायलाइट्स होते. पहिला हायलाइट म्हणजे तुमचा जेव्हा डान्स सिक्वेन्स होता तेव्हाचे लाईट्स, त्याच्यानंतर स्लो मोशन, अप्रतिम स्लो मोशन होतं. मोरे माय डार्लिंग, व्हेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. अरे तुमचं काय करायचं यार. म्हणजे मला असं वाटतं की या मंचावरती तुमच्या वयोगटातल्या कोणीही ही डायलॉग बाजी केली तर ती खपणार नाही, पचणार नाही, रुचणार नाही. पण तुम्ही कसं म्हणजे किती कन्व्हिन्सिंगली करता. आणि आम्ही उत्सुक असतो की आता काय डायलॉग असणार आहे, आता काय डायलॉग बोलणार आहेत. अप्रतिम. मला फार मजा आली. मस्त. दोघींचेही परफॉर्मन्स खूप छान. दत्तू मस्त. मजा आली गाईज. थँक्यू.